आज आपण कच्चा आंबा आणि कांद्याची चटणी बनवणार आहे, जे की 6 ते 7 दिवस आरामात टिकू शकते आणि या चटणीला तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणासोबतही खाल्ली ना तरी जेवण असं रुचकर लागते तोंडी लावण्यासाठी। चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कच्चा आंबा आणि कांद्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला आंबे लागतील कच्चे आणि कांदा लागेल। तर मी इथे 1 कांदा आणि 2 आंबे घेणार आहे। तर आंबे हे खूप आंबट आहे म्हणून मी इथे 2च घेते। तर आधी आंब्याचं काय करायचं, देठ काढून टाकायचं, म्हणजे जे वरची मुखी असते ते। नंतर त्याचे छिलके काढायचे, अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे काढून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, छिलके काढले ना तर चटणी अजून छान होते। अशा प्रकारे आंब्याचे छिलके काढून घ्यायचे आणि कांदे सुद्धा त्याचे सुद्धा काप करायचे आणि आंब्याचे सुद्धा। ही चटणी एकदा नक्की करून बघा तुम्ही, एवढी जबरदस्त लागते ना, 7 ते 8 दिवस आरामात टिकते आणि भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा जेवणासोबतही तुम्ही तोंडी लावायला याला खाऊ शकता। खूप छान लागते किंवा अशीही खायला खूप मस्त मजा येते। एकदम जिभेची चोचले एकदम मस्तपैकी फिटल्या जातात। आता काय केलं की आंब्याचे छिलके काढून घेतले आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या। बारीक करून घ्या, मिक्सरला आपल्याला त्याला फिरवायचं आहे। तर इथे आंब्याचे फोडी आणि कांद्याचे सुद्धा काप केलेले आहे। इथे आता मिक्सरचं एक पॉट घ्यायचं, त्यामध्ये जे आपण कांदे कापून घेतले होते ते टाकायचे आणि जे आंब्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायच्या। इथे आता आंबा किती आंबट आहे यावर डिपेंड आहे आपल्याला सगळे जिन्नस घेण्यासाठी समोरचे। तर इथे मी 2 चमचे इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही, शेंगदाणे बघून घ्यायचे, नाहीतर एखादा जरी खराब असला तर चटणी थोडी चव चेंज होते। नंतर इथे 3 ते 4 चमचे मी इथे गूळ घेतलेला आहे, थोडा चॉप करून। आता इथे गुळाचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता, हे सुद्धा आंब्याच्या आंबटपणावर डिपेंड आहे। इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे 1 चमचा, हे जास्त तिखट राहत नाही। नंतर हे तिखट घेतलं आपल्या घरचं, तर 3 चमचे मी घेतलेला आहे, साधारण छोटा चम्मच आहे, तर त्यानुसार हे सुद्धा तुम्ही नंतर कमी जास्त करू शकता। जर थोडी तिखट झाली असेल चटणी तर म्हणजे फिक्की झाली असेल तर तुम्ही तिखट टाकून त्यामध्ये तिखट करू शकता। थोडं गूळ लागत असेल त्यामध्ये तर गूळ सुद्धा तुम्ही टाकून नंतर त्यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकता। नंतर इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि नंतर इथे 2 ते 3 लसणाच्या कळ्या टाकायच्या। आवडत असेल तर टाका, पण एक छान असा चव येते। याला आता पाणी न टाकता ग्राइंड करून घ्यायचं। बघू शकता ग्राइंड करून झालेलं आहे, पाणी टाकलेलं नाही आहे आणि त्यामुळेच ही चटणी 7 ते 8 दिवस आरामात टिकते। पाणी टाकलेलं नाही आहे आपण यामध्ये, त्यामुळं बघू शकता छान अशी बारीक झालेली आहे। आता चटणी आहे तर त्यावर तडका लागेलच आणि नाही तडका केला ना, अशी जरी खाल्ली तरी तुम्ही छान लागते। जर प्रवासात या पिरियडमध्ये जर तुम्ही प्रवासात जात असाल तर ही चटणी नक्की करून घेऊन जा, खूप छान अशी लागते, चव चेंज होते एकदम। आता थोडीशी चाखून बघायची, थोडं मीठ लागलं यामध्ये, तर त्यामुळे मी मीठ टाकलेलं आहे। एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचं। मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की थोडं चव त्यामध्ये गोडाचं किंवा तिखटाचं प्रमाण कमी जास्त झालं तर तुम्ही इथे टाकू शकता। आता ते आंब्याच्या आंबटपणावर डिपेंड आहे। नंतर आता एका बाउलमध्ये काढल्यानंतर यासाठी आपण तडका तयार करून घेऊया। तडक्यासाठी एक छोटीशी कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 बुटलं मी तेल टाकलेलं आहे। तर तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकली, अर्धा चमच्याच्या जवळपास, कमीच टाकायची। चटणी किती सारी आहे त्यावर डिपेंड आहे, तर मी इथे अर्धा चमचा मोहरी घेतली। मोहरीचं तडतडणं थोडं थांबलं की त्यामध्ये नंतर जिरं टाकायचं। आता मोहरी बघू शकता छान अशी तडतडून राहिलेली आहे। आता तेल इतपत गरम करायचं की एकदम लगेच मोहरी जी आहे एकदम जळली गेली नाही पाहिजे, अशा प्रकारचंच तेल तापलेलं असलं पाहिजे तडक्यासाठी, भाजीच्या तडक्यासाठी। नंतर इथे जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि चिमूटभर हिंग टाकायचा। आता गॅस बंद करायची। तडका एकदम रेडी आहे आणि तो टाकायचा चटणीवर आणि चटणीवर टाकल्यानंतर सगळं छान असं चमच्याने मिक्स करायचं। बघू शकता तुम्ही,
सगळं मस्त असं दिसायला एवढं जबरदस्त दिसत आहे ना, तर नक्की एकदा करून बघा, खूप छान लागते ही चटणी। तर आता सगळं एकदा मिक्स करायचं आणि मस्त असं जेवणासोबत जेवण रुचकर लागते तोंडी लावण्यासाठी, किंवा असंही तुम्ही याला भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी खाऊ नसेल वाटत तर ही चटणी करून ठेवा। छान असे 2 पोळ्या खायच्या 3 पोळ्या खाल आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागते। भातासोबत सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता। आंबट, तिखट आणि गोड अशी ही चटणी खूप छान लागते, नक्की ट्राय करा एकदा। कशी वाटली रेसिपी मला तुम्ही इथे कमेंट करून सांगू शकता। आणि व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि नमस्ते। खरंच सांगते, एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही चटणी चटपटीत। आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा।